त्यांचा फ्लोअर सांगितलं होतं, 5वा काहीतरी फ्लोअर होता, 505 मला वाटतं बरोबर. तर लिफ्ट 5व्या मजल्यापर्यंत जाईस्तोवर घाम फुटलेला आणि ते, आणि बेल वाजवायच्या आधी मी दरवाजाला नमस्कार केला, त्यांच्या स्वीटच्या दरवाजाला. तर मी खाली असं वाकले असताना त्यांनी आतून स्वतः दार उघडलं आणि तो नमस्कार त्यांना पोहोचला. त्यांनी मला उठवून मिठीत घेतलं, 2 शायर असं एकमेकांना वाकून नमस्कार नाही, गले मिलते असं वगैरे म्हणून. बापरे. आणि मग मी पुस्तक दिलं. ते म्हणाले माझं पण देऊ का, वाचा हा प्लीज वगैरे असं म्हटलं. सर तुम्ही, अरुण शेवते सर होते त्यांच्यावर त्याशी. त्यांनी ग्रीन पोएम्स त्यांचं पुस्तक दिलं, माझ्या कवितांबद्दल बोलले आणि असं तसं. आणि मग थोडंसं वातावरण जरा सैल झालं. मी त्यांना म्हटलं की माझ्या बायकोला तुम्हाला भेटायचं होतं आणि ते घरात आमची जरा चिडचिड झाली दोघांची. असं कोई बात नाही, तुम्ही कार्यक्रमाला घेऊन या त्यांना. मी म्हटलं पंचम मॅजिकचा कार्यक्रम डिक्लेअर झाल्या झाल्या फुल होतो, टिळक स्मारकला आहे, बाल्कनी पण गेलेले आहे, सगळं गेलेलं. नाही नाही म्हणले, मी करतो तुमची. किती म्हणजे एखाद्या माणसाला सगळ्या गोष्टींचं अवधान, आणि एका छोट्या कवीला ते इतकं अदबीने आणि आदराने वागवत होते. मग आम्ही जाऊन वरती बसलो आणि इंटरव्हलमध्ये मग आम्ही खाली गेलो तर सगळे बाउन्सर्स होते आणि ते कोणालाही चान्सच नव्हता ग्रीन रूम मध्ये जाण्याचा. आम्हाला वाटलं हिची काय आता भेट होत नाही त्यांच्याबरोबर. तर त्यांनी आतनं एक माणूस पाठवला होता की मला भेटायला वैभव जोशी नावाचे कवी येणार आहे, त्यांच्याबरोबर त्यांची फॅमिली असेल, त्यांना फक्त आतमध्ये घेऊन यायचं आहे. आणि मग आम्हाला भेटले आणि ही म्हणाली त्यांना की मला काही नाही, मला फक्त तुम्हाला एकदा स्पर्श करायचा आहे आयुष्यात. मग आपको छू के देखना चाहती, म्हणजे तुम्ही खरेच आहात ना, असं 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 बोलली. तर मग तिला इतका प्रेमाने जवळ घेतलं, बघ मीच आहे ना असं खात्री करून घ्या असं. आणि त्याला जसं एक असं एक गालबोट नाही असं तीट लावावी तसं म्हणतो तसं. सकाळी त्यांच्याबरोबर काढलेला हॉटेलमधला फोटो अत्यंत ब्लर आलेला आहे. पण मी कधीच तो कुठे दाखवू शकत नाही की बघा मग गुलजार साहेबांच्या किती जवळ उभा आहे असं. पूर्ण ब्लर आला. पूर्ण ब्लर आहे. काढला होता तिथे होते कोणीतरी, माझा फोन दिला मी त्यांना. एक आमच्या दोघांचा आणि एक शेवते सर आणि आमच्या तिघांचा, पण दोन्ही फोटो ब्लर आले. तेव्हा काय, एकतर तेव्हा पाहिलं असतं आणि ब्लर आले तरी म्हणायचं धाडच नव्हतं अजून एक, आज जरा पुन्हा उभा राहा असं नाही म्हणता येत. पण तो ठेवलाय तसाच आम्ही.